नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान असाल. आजचा दिवस आमच्यासाठी भरपूर महत्त्वाचा आणि भरपूर आनंदाचा आहे. ते तुम्हाला पुढे कळेलच मी कशाबद्दल बोलत आहे. तर मम्मी पप्पांना आम्ही असं सांगितलं आहे की माझ्या काही मैत्रिणी येणार आहेत, सो तुम्ही तयार व्हा. आणि खूप मोठं सरप्राईज आहे ते त्यांना द्यायचं आहे, त्यांना सांगायचं आहे. सो चला जाऊया खाली. तर मी सगळी तयारी केलेली आहे. ही गोष्ट आम्हाला सकाळीच माहिती पडली होती, जेव्हा मी ब्ला ब्ला ते पुढे तुम्हाला सांगेलच. आणि कशा काही रिॲक्शन आहेत त्या पण या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो चला जाऊया खाली थेट. आणि मम्मी पप्पांना सांगूया की मैत्रिणी येणार आहेत माझ्या, ते ब्लॉग करत येणार आहेत. ताई पण आहेत घरी आणि मग त्यांना तयार व्हायला लावणार आहे सगळ्यांना मी, की ती लोक पण व्लॉग करत येतील, त्यांना घ्यायचं आहे तुम्हाला व्लॉगमध्ये वगैरे वगैरे. मी पण करत आहे. तर मग चला सांगूया आणि जाऊया पटकन खाली. सो चला, मी भरपूर एक्सायटेड आहे या गोष्टीसाठी. आणि सो या चला. मम्मीने लकी ड्रेस घातलेला आहे इथं, आमचा फेमस ड्रेस आहे हा भरपूर. आणि लकी सुद्धा आहे. येल्लो ड्रेस, मम्मीला येल्लो कलर आवडतो म्हणून सगळे ड्रेस मम्मीचे येल्लो कलरचे असतात. मम्मी जावा आता तयार व्हा. गाईज, मी काही दिवसापूर्वी स्क्रोल करत होते आणि स्क्रोल करता करता मला एक पोस्ट दिसली ज्याच्यामध्ये एक मुलगी होती आणि तिला भरपूर सारे ॲक्ने पिंपल्स आले होते. म्हणजे ते जॉईंट पिंपल येतात आणि अख्खा गाल भरतो ना तसं. आय मीन एवढे सारे सिव्हिअर प्रॉब्लेम होतात तरीही काही लोक ट्रीटमेंट्स घेतात, ट्रीटमेंट्सचा फरक नाही पडत. काही लोक काय काय प्रोडक्ट्स लावतात त्याचा सुद्धा फरक नाही पडत. आता तर टीनेजरमध्ये जेव्हा मुली येतात स्पेशली तेव्हा त्यांना ॲक्ने होतात. काय काय लोकांना, म्हणजे काय काय मुलींना नाही होत. खूप टचवूड, खूप छान त्यांची स्किन असते. पण काही माझ्यासारखे टीनेजर असतात ज्यांना भरपूर सारे ॲक्ने येतात आणि तेव्हा समजत नाही की काय करावं नक्की या ॲक्नेचं किंवा या पिंपलचं. कारण की दिवसेंदिवस ते वाढतच जातात. तर आपण काय करतो, आपण गुगलवर सर्च करतो किंवा ChatGPTला विचारतो की का होतंय, काय लावायला पाहिजे ह्याच्यावर वगैरे वगैरे. कारण की हे मी माझ्या टीनेजरमध्ये भरपूर केलेलं आहे. कारण की कसं माहिती आहे, आजकाल जी डिजिटल दुनिया आहे तिथे सगळीच जण फोनला विचारतात पहिला, त्यानंतर स्वतःचे डिसिजन्स घेतात. सो असं काय आहे. पण तुम्हाला मी सांगते, मला तर सांगायला तेव्हा कोण नव्हतं, पण तुम्हाला मी आता सांगत आहे की जर तुम्हाला ॲक्ने वगैरे येत असतील, असं ते जास्त होत असतील, तर तुम्हाला डॉक्टर कन्सल्टेशन करायला पाहिजे. तुम्हाला डर्मेटॉलॉजिस्ट शोधला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांची अपॉइंटमेंट घेतली पाहिजे आणि कन्सल्ट केलं पाहिजे. आणि सोबतच या सगळ्या गोष्टींमध्ये टाईम तर जातो, वेळ जातो, पैसा जातो, ते तर जातच जातं. म्हणून मी क्युअर स्किन ॲप डाउनलोड करून ठेवला आहे. कारण की मी खूप वर्ष, म्हणजे आता वर्ष झालं मी यूज करत आहे आणि त्याचे रिझल्ट्स तुमच्या समोरच आहे. कारण की तुम्ही माझे डेली ब्लॉग बघता, त्याच्यामध्ये माझी स्किन तुम्हाला दिसतच असेल किती मस्त ग्लोईंग असते. ते फक्त क्युअर स्किनमुळे. कारण की क्युअर स्किन ॲप हा असा बेस्ट ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डर्मेटॉलॉजिस्टशी बोलायला फी द्यायची गरज नाही आहे. तुम्ही त्यांना पाहिजे तेवढे प्रश्न विचारू शकता. क्युअर स्किन ॲप फक्त तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि सोबतच तुम्हाला रजिस्ट्रेशन करून डॉक्टरशी बोलायचं आहे आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्याच्यामध्ये ते आपला फेस ॲनालाइज करतात. AIच्या मदतीने आपले जे पिंपल्स आहेत, आपले जे डार्क स्पॉट्स आहेत ते डिटेक्ट होतात आणि त्याच्यानंतर ते आपल्या स्किन कन्सर्ननुसार प्रोडक्ट सजेस्ट करतात आपल्याला. आणि त्याचा सुद्धा फरक पडतो. आणि सोबतच आपल्याला डाएट प्लॅनसुद्धा सांगतात आणि सोबतच भरपूर साऱ्या गोष्टी आपण त्यांना विचारू शकतो. म्हणजे तुम्ही अनलिमिटेड क्वेश्चन जरी विचारलं ना त्यांना तरीही ते सांगतील. तर आपण नॉर्मल डर्मेटॉलॉजिस्टकडे जातो, त्यांना आपण 2-3च प्रश्न विचारू शकतो. पण क्युअर स्किनमध्ये असं काहीच नाही आहे. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही प्रश्न विचारू शकता, ते अनलिमिटेड का नाही असो. आणि सोबतच क्युअर स्किनमध्ये मला ही गोष्ट भरपूर आवडते की मी जेव्हा किट परचेस केलं त्याच्यानंतर माझं मंथली कन्सल्टेशन चालू झालं. म्हणजे मंथली डर्मेटॉलॉजिस्ट चेक करतात की तुमची स्किन किती इम्प्रूव्ह झाली आहे, तुम्हाला जे प्रोडक्ट दिलेत ते वर्क करतायत का किंवा काय बदलून द्यायचं वगैरे वगैरे. म्हणजे ही गोष्ट किती चांगली आहे. मी माझ्या घरात बसून, माझ्या बेडवर बसून, माझ्या कम्फर्ट झोनमध्ये मी त्यांच्याशी बोलू शकते. आय मीन मला कुठेही ट्रॅव्हल करायची गरज नाही त्यासाठी. आपण मोठे होत जातो, जसं आपलं वय होत जातं तसे हार्मोनल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होतात. तर त्यासाठी आपल्याला एक चांगल्या गायडन्सची गरज असते आणि ते म्हणजे क्युअर स्किन ॲप आणि त्यांचे डॉक्टर्स. कारण की मी जेव्हापासून ॲप डाउनलोड केलं तेव्हापासून तर माझी काय बोलू तुम्हाला, म्हणजे तेव्हापासून तर मला लॉटरीच लागली असं बोलायला हरकत नाही. कारण मस्त अशी माझी स्किन ग्लो करत आहे, जी तुम्हाला दिसत असेल ती फक्त क्युअर स्किनमुळे. मी जेव्हा क्युअर स्किन ॲप डाउनलोड केला होता आणि
माझं फर्स्ट ॲनलाइज केला होता चेहरा. सो त्याचा पिक इथे देते आणि आत्ताचं तुम्ही बघू शकता किती ग्लोईंग आणि किती मस्त. आणि सोबतच जे तुमचे स्किन कन्सर्न्स आहेत, म्हणजे तुम्हाला ॲक्ने आहे, डार्क स्पॉट्स आहेत किंवा दुसरं काही, सो त्याच्यावर तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट दिले जातात. आणि त्या किटमध्ये तुमचं मॉर्निंग स्किन केअर असतं, नाईट स्किन केअर असतं, म्हणजे टोटली वर्थेड आहे. तो किट फक्त 1,500 ते 2,000च्या मध्ये आपल्याला भेटून जातो आपल्या स्किन प्रॉब्लेमनुसार. मी वाट कसली पाहताय, लवकर जा, क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. लिंक इन द डिस्क्रिप्शन आणि पिन कॉमेंटसुद्धा केलेली आहे. लिंकवर टॅप करताच तुम्हाला क्युअर स्किन ॲप भेटून जाईल. सोबतच जर तुम्हाला तुमच्या फर्स्ट ऑर्डरवर 100 रुपीज ऑफ हवे असतील तर माझा दीपिका 100 हा कोड यूज करायला विसरू नका. अजूनपर्यंत जर तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड केला नसेल सो लवकर जाऊन डाउनलोड करा आणि माझ्यासारखंच ग्लो करा जशी मी आत्ता करत आहे. मंडळी बघू शकता आमचा पुणे हा बघा. आणि समोर आमच्या इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असतो, त्याचा आवाज येतोय. माईक नाही लावलेत मी इथे बघा. पुणे शेकन दे, शेकन, गुड बॉय. तो आला. तर मंडळी मी झोपेतून उठले, दिसत असेल तुम्हाला. आणि प्लस साक्षी आणि अपूर्वा येणार आहे असं मी मम्मीला सांगितलंय आणि ती लोक येत आहेत. सो काय बोलू पुढे. तर मग केक पण आणायला लावलं. तर घरी असं मी सगळ्यांना सांगितलं की साक्षी आणि अपूर्वा येत आहेत. माझ्या 2 मैत्रिणी आहेत त्या, साक्षी फडके आणि अपूर्वा चव्हाण. तर ती दोघी जणी येत आहेत घरी आणि सगळ्यांना तयार व्हायला सांगितलंय मी. सो चला पुढे तुम्हाला मजा बघायला भेटणारच आहे. आणि आता आपण जरासं काम करूया थोडंफार. सो काय माझ्याकडे शब्दच नाही आहेत गाईज, मी काय सांगू तुम्हाला. सो चला झोपेतून उठले तर काय सुचत पण नाही आहे काय बोलू काय नाही, पण तरी पण इथपर्यंत बोलले. हीच खूप गोष्ट आहे मोठी, कारण की झोपेतून उठल्यावर माझ्याकडनं म्हणजे कन्व्हर्सेशन नाही होत. उठल्या लगेच कन्व्हर्सेशन मी नाही करू शकत 10-15 मिनटं. ओ जरा काय बोलतात ते, आमची गाडी स्टार्ट व्हायला वेळ लागते थोडीशी. सो चला बाबा चला. हा चला ताई. येत आहेत. चला या या या. इकडे 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 या. बसा बसा. दीक्षा ताई बुनूला घेऊन आलेत. बसा. मला समजलं काय. खोला तो आई पेपर खेचा. पेपर खेचा. बसून पेपर खेच. बसून बस ते सांग तसा तसा असं असं असं. हा इट्स अ गर्ल और बॉय. हाय आजी आजोबा आत्या. आजी आजोबा आत्या. ए आत्या बित्या नाही बोलत आहे अजून. आत्या बघ कशी आत्या बित्या नाही. मम्मीची मम्मी रडली रडली मम्मी रडली. आईची रिएक्शन तर ओरिजिनल आहे. आता मर्सिडीज येणार ती खटीवाली. इंटरव्ह्यू घेऊ आता. ये राधिका घे, हे घे ब्लॉग तुझ्या हातात. तर मम्मी कशी वाटली. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. माझ्या आमटी तुझ्या पोटात. बापरे अंगठी. अंगठी पप्पा. अंगठी पप्पा.
फक्त ओळखून केकवर असं आम्ही काय दिलं होतं. भुनो को तो पता बाद में चलेगा. दीक्षाचा इंटरव्ह्यू घेतला. ताई कसं वाटतंय? आत्या बनणार आहात तुम्ही? बघ हा मला नालायक रील पाठवतो हवे. घर में कलेशी बुआ आहे जी बुआ. गाईज तुम्ही पण बनणार आहात काहीतरी. चला कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन राधिका, कुणाल, कॉंग्रॅच्युलेशन. काही नाही देगा आम्हाला बाबा. कुछ भी चलेगा. कुछ भी चलेगा. एक पहिला मैं बाबा तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. आणि दीक्षा तुला पण महत्वाचा म्हणजे आत्या बहिणी गुलाब हे बुनूला पण द्या. काका बुनो काका बुनूला पण द्या. काका बनेल. बुनू बुनो तू काका बनतो. आम्ही बोले ना कुत्र्याला जवळ जाऊन द्यायचं नाही तर मग बघतो मी. काही मम्मी पप्पा इथे आलेले आहेत. मम्मी आलेली आहे. माझं तोंड नाही दाखवत आहे. खूप बेकार तोंड झालंय माझं. पप्पा पण आलेत. पप्पा येत आहेत. काय खायला घेऊन आले आणि बुनो येडा झाला आमचा. तर हे मच्छी घेऊन आले मम्मी मला तळ्यातली. पप्पानी सकाळ सकाळ पाक टाकलेला माझ्यासाठी. लेलो ना पकडो ना जरा नंतर. आणि पप्पा तिथं काय करतात अजून आत नाही आले. माझी हालत जरा बेकार झाली आहे त्यामुळे दाखवत नाही तुम्हाला. सो चला आत. मम्मीची पर्स बघा. पप्पा आलेले आहेत तिथे. आणि आमचा बुनो बघा कसा मागे मागे. घरात आल्यावर सगळ्यात पहिला बुनोला भेटायचं. पोरीला नाही भेटायचं. बुनो फर्स्ट प्रायोरिटी आहे इथं. बुनोला पहिला भेटायचं. पप्पा पण बाहेर आले तर चोळवळत होते. याला किती खुशी झाली आहे. कोण आल्यावर असं तो हे करतो. पहिला मला घ्या नंतर मग कोणाला भेटायला आलं त्याला भेटा. आहे ना बुन्या? हा बर्थडे ऍडव्हान्स बर्थडेचा केक आहे तो. भुगाचा दुसरा कोणाचा महिना नाही. केक कसला ते पण नाही विचारत तुम्ही. मग भरवा तिला आणि मग खा. थोडासा खा थोडासा. आजोबा बनणार आहात तुम्ही.